साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। मालेगावातील माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरील गोळीबार प्रकरण विधानसभेत चांगलंच गाजलं। आमदार मुफ्ती इस्माईल यांनी पावसाळी अधिवेशनात अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक करावी अशी मागणी विधिमंडळात केली होती। या संदर्भात माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर थेट या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून आरोप केला होता। या आरोपात शेख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीतून उत्तर दिलंय। आरोप प्रत्यारोपामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शेख यांनी कुठल्याही चौकशीला सामोर जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचं सांगितलंय। मालेगाव शहरातील डायमंड लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। माजी महापौर तायरा शेख यांचीही भाषणं यावेळी झाली। यावेळी शेख म्हणाले की अब्दुल मलिक प्रकरणात दोन्ही बाजूने गोळीबार झाला। बंदूक नेपाळून आली कशी असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मनमाड येथील तडीपार असलेला गुन्हेगार त्या गोळीबार प्रकरणात शहरात आला कसा असाही प्रश्न त्यांनी समोर आणलाय। या प्रकरणाच्या चौकशीसाठी यापूर्वी पोलीस महासंचालक तसंच दिल्ली इथं निवेदनं दिली आहेत। तुरुंगात गेलो तरी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। विद्यमान आमदार दुसरी बाजू का बोलत नाही, कुठल्याही ते तपासणीला सामोरं जाणार आहे। 8 दिवसांपासून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात जबाबासाठी माझ्यासह काका अखिल शेख आणि खलील दाजी जात आहे। जबाब नोंदवले जात आहे। विद्यमान आमदारांनी शहरात खालच्या रस्त्यांचं राजकारण करू नये, अन्यथा नेपाळ व इतर प्रकरणं बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।